क्रिकेट क्लब न्यूझीलंडने पहिला सामना जिंकलेला आहे. आजचा खरं तर लॉट्सनुसार पहिला सामना दातिवली आणि हेदुटणे या दोन संघांमध्ये होता. मात्र काही कारणास्तव ती मॅच थोडीशी आजच्या शेड्यूलमध्ये आपण लेट खेळवत आहोत. मात्र आता आजचा पोलनुसार तिसऱ्या मॅचला आपण सुरुवात करतोय. वेता स्वामी क्रिकेट संघ संदपने टॉस जिंकलाय. फिल्डिंग ते करत आहेत. गावदेवी क्रिकेट संघ माताडीला आमंत्रित केलं बॅटिंगसाठी. चला वेळ आता जास्त घेऊ नका प्लीज दोन्ही टीम्स. बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतो अतुल पाटील. दोन्ही संघांना विजयाच्या दिव्यात लाख लाख शुभेच्छा. भरपूर उशिराने आजच्या शेड्यूल आपण सुरुवात केली. ठीक 12 वाजून 27 मिनिटं झालेले आहेत. विदिन 20 मिनिट्स तुम्हाला टाकायचे आहेत पहिली 4 षटकं. संदप आणि माताडीमध्ये या मॅचला आपण सुरुवात करतोय. आर ट्रॉफी सोनारपाडामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. आफ्टरनून सेशन ऐतिहासिक आणि वैभवशाली हे सोनारपाडाकरांचं मैदान आहे. जुनं शर्यतींचं मैदान म्हणून ज्याला खऱ्या अर्थानं ओळख आहे. पहिला बॉल अतुल. ओहो अक्रॉस द बॅट. ऑन साईडला टर्न करायचं होतं बट इकडे बॉल पडल्यानंतर थेट तो जात असताना पाहायला मिळाला विकेट किपरकडे. ऍक्शन रिप्ले ओव्हर द विकेटने अतुल पाटीलच्या वेगाने त्याचा बॉल आत येत होता. ऑफ कटर ज्या वेगाने बऱ्याच वेळेला अतुल त्या वेगासोबतच बॉलला आतमध्ये आणत असताना पाहायला मिळतो. खात्यात उघडलं नाही. पहिला डॉट आलाय. मिड ऑन आत आहे. लॉंग ऑफ बाहेर ठेवला आणि ऑन साईडला मिड विकेट. पुढचा बॉल स्टेप आउट झालेत. आउट साइड शॉर्ट साईडला फिल्डर आहेत. डेरेक हिटला चान्स घेतली आहे. ओहो कदाचित फर्स्ट लुक मध्ये असं वाटलं की डेरेक हिटला काम तमाम झालं असतं. राजचा वेगाने धावला होता. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. स्टेप आउट झाले. थोडासा लांब बॉल आउट साइड एजने फ्लाय स्लिप मधून शॉर्ट थर्ड कडे गेला आणि तिकडून डेरेक हिटला चान्स घेतली होती. नाही शेवटी पोहोचले होते राज. स्कोर सध्या 1 या आकड्यावरती खातं उघडत असताना गावदेवी माताडी संघाचं. एक धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक प्रगती पथावर आहे. वन्स अगेन अतुल पाटील. ओहो स्वीप केला. बॉल चालला स्क्वेअर लेगचा गॅप मध्ये लॉंग चेस. धावतो ओमकार शेवटी पोहोचला. गुड फिल्डिंग. थ्रो देखील केलाय. 2 धावा तर त्याने सेव्ह केलेल्या आहेत आणि 2 धावांनी धावसंख्या मात्र पुढे चालली 3 वरती. ट्रिगर मुवमेंट राज पाटील आपण जेव्हा जेव्हा बॅटिंग करत असताना बघितलं असेल. क्विक ऍक्शन आहे. फुटवर्क चांगला आहे. हँड कॉर्डिनेशन आणि पोझिशन मध्ये लगेच येतात आणि त्यामुळे कोणताही शॉट खेळत असताना त्यांना जागा लवकर ते बनवत असताना खेळतात. आणि आताही तेच पाहायला मिळालं. एका वेगवान बॉलरच्या अगेन्स्ट स्वीप शॉट खेळणं इझी नाहीये. त्यासाठी प्रचंड तुम्हाला सराव करावा लागतो. इकडे सफल झाला होता पण बघितलं की अतुलने फॉलो केलंय त्याला आणि जास्त बाहेर टाकला होता बॉल. तो ऑनसाईडला खेचू शकत नव्हता. इव्हन तो वाईट आहे. त्यामुळे राजने बॅटचा फ्लो थांबवला आणि वाईटने धावसंख्या सध्या आपण पाहतोय ते पुढे 4 या आकड्यावरती. पहिला सामनाचा सचिन क्लब न्यूझीलंडने बाजी मारली. जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटेला परास्त करत असताना त्याचा या दुसऱ्या मॅच मध्ये अर्थातच पोल दुसरा तिसरा सामना फुल लेंथ आहे. टोला लागला. शॉर्ट स्क्वेअर लेगला चाललाय. नवीन चेहरा सध्या तरी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून ते येत असताना पाहायला मिळाले आणि बऱ्याचशा संघांमध्ये या सीझन मध्ये आपण नवीन चेहरे पाहत आहोत. प्रथमेश पाटील लीड करत आहेत आणि प्रथमेश त्यासोबत यस्सी रक्षक जे आपल्याला पाहायला मिळतात. वैभव पाटील आपल्याला पाहायला मिळतात. या 3 खेळाडूं व्यतिरिक्त सगळे यंगस्टरच आपल्याला सध्या तरी पाहायला मिळतात आणि आय थिंक आज बरेचसे खेळाडू अनुपस्थित देखील आहेत. टॉपायचा आहे. बॉल मागे चाललाय आणि पकडले तिकडे विकेट किपरने कॅच. 5 ला पहिला धक्का गावदेवी माताडीला. मधून संपूर्ण जग बरंच काही मिळवतो. मात्र या समुद्राची पूजा करणारा एकमात्र समाज असेल तो म्हणजे कोळी समाज.
त्या दर्यासागराप्रती असलेली ती भावना आपल्याला जरूर कोळी समाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. आगरी कोळी या संबंध महाराष्ट्राला 750 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला. 5 धावात विकेट पहिली आली. चांगली कॅच हेमंत जे यस्टनच्या मागेत नवीन बॅटर आले. शेवटचा बॉल पी ला उडवला वे ओमकार स्टार्ट घेतला होता पण थोडासा दूर राहिला. त्यालाही समजलं कॅच पर्यंत पोहोचणार नाही. चांगली फिल्डिंग चांगला थ्रो एकच धाव आणि सिंगलने पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 6 धावा एक गडी बाद. बॅटिंग करते टीम गावदेवी माताडी. सो पहिल्या षटकासाठी बरोबर 5 मिनिटं घेतलेले आहेत पाटील इलेव्हन वेताळस्वामी क्रिकेट संघ संदमने आणि तुमचा एक्स्ट्रा प्लेअर नाहीये त्यामुळे 2 रनची पॅनल्टी ती आपण ऍड करूयात. आताच 6 धावा झालेल्या +2. दोन्ही संघ लक्षात घ्या पॅनल्टी 12th मध्ये नाहीये ती आम्ही ऍड केलेली आहे. 8 धावा झालेल्या आहेत. 6 + 2 8. सेकंड ओव्हर प्रथमेश पाटील. सेकंड पॉवर प्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडला सध्या नुकताच आलेला आदेश आणि राज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल स्लोवर वन पिक केला. पुल करत असताना बॉल मिड विकेटचा बाहेर पाठवला. ए फॉर आदेश, ए फॉर अटॅक. साधा बा 12 धावा धावा फलकावरती. ऑन साइडला पुन्हा एकदा उडवलाय बॉलला आणि वन्स अगेन बॉल हवाई यात्रेसाठी डीप स्क्वेअर लेगचा बार. आदेशच्या बॅट मधून लागोपाठचा दुसरा षटकार. स्कोमॉझॉन 20 धावा धावा फलकावरती आहेत. प्रथमेश पाटील यांच्यावरती सध्या तरी आक्रमण आपल्याला पाहायला मिळतंय आणि हे जे क्रीडांगण धावा होत मॅच मध्ये ओहो एज होती थर्ड मॅनला. चांगली फिल्डिंग आणि तिकडून डायरेक्ट हिटला अटेम्प्ट. बॉल डायव्हर्ट झाला. आता ओव्हर थ्रोडशाही इकडे अनेक धाव पूर्ण करण्यात आलेले. 2 धावा सहज मिळतात. बाउन्सर होता समोर हॅमर करण्याचा प्रयत्न होता. एजने बॉल शॉर्ट तडला गेला तिकडून डायरेक्ट हिटला अटेम्प्ट केलं होतं. धावा 2 मिळतात आणि 2 धावांनी सध्याचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 22. ऍक्शन रिप्ले. बाउन्सर होता समोर स्ट्रेट बॅटने पंच करायचं होतं लॉंग ऑफच्या दिशेने. मात्र इथे 2 धावा आणि 2 धावांनी धावसंख्या सध्या 22. बरेचसे खेळाडू दोन्ही संघांमध्ये जरूर अनुपस्थिती मागच्याही सामन्यामध्ये ते आपल्याला जरूर पाहायला मिळतं. काठी संघाला त्या गोष्टीचा फटका देखील बसला. 78 बनवल्या सचिन क्रिकेट क्लब नियोजने. ओ इथे पंच केला. बॉल सध्या गॅप मध्ये कव्हरच्या गॅप मध्ये बॉल चाललाय डीप मध्ये. मोठी गॅप. पॉवर प्ले सुरू आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
आर ट्रॉफी स्वर्गीय राकेशजी सुरेश म्हात्रे आणि स्वर्गीय ऋषिकेश राजाराम केणे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन RM11 क्रिकेट संघ सोनारपाडा यांच्या वतीने केलं जातं. यंदाचं हे पर्व पहिला सामना नुकताच पार पडलाय आणि सेकंड मॅच मध्ये सध्या तरी आदेश अटॅक करत आहेत. सेकंड ओव्हर मध्ये एक धाव इथे आली आणि सिंगल सोबत स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 27. राजला थोडीशी इंजुरी आहे, ज्या पद्धतीने तो धावलाय आणि अत्यावश्यक असेल तर पाचवीने प्लेअर आहे. बऱ्याच वेळेला जेव्हा जेव्हा तो खेळतो माताडीसाठी ओपन करून शेवटपर्यंत खेळलेला आणि आता या मॅच मध्ये त्याचं उभं राहणं देखील महत्त्वपूर्ण ठरणार आहे. योगेश पाटील आज नाहीये, शुभम शेलार आज नाहीये या स्क्वॉड मध्ये आणि या गोष्टी नसताना जरूर आता इकडे स्टार्ट देखील भेटला. पहिल्या षटकामध्ये धावा नव्हत्या, फक्त 6 धावा होत्या. देन +2 पेनल्टी 8 आणि इकडे या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात 19. थोडासा लांबून खेचण्याचा चांगला रायझिंग बाउन्सर आला आणि अशा पद्धतीने इथे 2 षटकांचा खेळ संपला. 27 धावा, 1 विकेटचं नुकसान गावदेवी माताडी. या 2 संघांना आपण पाहतोय. आफ्टर सेकंड ओव्हर पॉवर प्ले 27 for 1, 27 धावा धावफलकावरती आहेत, 1 विकेटचं नुकसान. थर्ड ओव्हर मध्ये गोलंदाज हर्षलला आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. यस, क्रीडांगणाकडे पाहता जेव्हा आपण लश ग्रीन आउटफील्ड पाहतो आणि सायन्स देखील सांगतं ऑपरेशन थिएटरमध्ये कधी तुम्ही गेले असाल सहसा तुम्हाला जाऊ देत नाही. जर तुम्ही पेशंट असाल तरच तुम्हाला जावं लागतं आणि तेव्हा एखाद्या सर्जरी दरम्यान डॉक्टर जे कपडे परिधान करतात अथवा एका पेशंटच्या वरती देखील जे काही टाकलं जातं आणि मोस्टली ऑपरेशन थिएटरमध्ये ग्रीन कलरचेच कपडे वापरले जातात जे आपल्या डोळ्यांना शांत ठेवतात आणि त्यामुळे जेव्हा लश ग्रीन आउटफील्ड असते तितका उष्णतेचा प्रभाव वाटत नाही मैदानाच्या आतमध्ये पाहत असताना. खेळाडूंना खेळण्यासाठी मजा येते, प्रेक्षकांना पाहण्यासाठी आनंद असतो. ब्ल्यू, रॉयल ब्ल्यू आणि ग्रीन हे कलर डोळ्यांना शांत ठेवतात, सायन्स सांगतं. 27 धावा, 1 विकेट, 2 षटकांचा खेळ संपला. थर्ड ओव्हर मध्ये हर्षल आला पहिला बॉल. एज आहे मागे, चांगली कॅच हेमंत कडून, विकेट येते. ज्या फलंदाजाने आक्रमण केलं त्याचीच विकेट हर्षलने पहिल्याच बॉलवरती काढली आहे. 27 2. खेळ संपला आणि त्यानंतर हर्षलने पहिल्याच बॉलवरती विकेट काढली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले. रोहित पाटील इन ॲट नंबर 4. प्रोजेक्टेड स्कोर सध्या 63 दाखवत आहे. त्याचं कारण आहे की करंट 100 सध्या जो आपण बघितला 13.50चा बॅटिंग करत असताना टीम गावदेवी माताडी. पॉवर प्ले एंड झालाय, विकेट आले हर्षलकडून. पुढचा बॉल रोहित पाटीलसाठी. अर्ली बॅट स्विंग, बॅट अगोदर फिरली, बॉलवरची नजर थोडी अडली. बॅट चांगला मात्र बॉल आणि बॅटच्या इकडे कॉन्टॅक्ट नव्हता. ऍक्शन रिप्ले ओव्हर द विकेटने आले आणि इकडे बॉल पडल्यानंतर लांब गेला, आउट चांगला टाकला. प्लेअर मिस. टोटल स्कोर सध्या आपण पाहतोय तो 27. बॉलर्स बॅक, लॉंगॉनकडे बॉल चालला. अतुल त्या ठिकाणी उपस्थित आहे. फिल्डिंग चांगली झाली आहे. थ्रो येतोय आणि त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते ते एक धाव. हो,
चूक झाली हर्षल कडून, त्याचा फटका बसला, 2 धावा त्यामध्ये आणि 2च्या साह्यानं स्कोर सध्या आपण पाहतोय 29. प्रोजेक्टेड स्कोर लगेचच बदलतोय. 58 वरती आपल्याला प्रोजेक्टेड स्कोर दाखवायला लागला. त्याचं कारण या ओव्हरमध्ये एकही मोठा फटका आला नाही. मागच्या 3 बॉलमध्ये फक्त आपल्याला पाहायला मिळतं त्या 2च धावा. वन्स अगेन रोहित स्ट्रायकिंग एंडला. पुढचा बॉल हर्षल, फुल टॉस, लेग स्टंपला फिरून मारलाय बॉल थेट प्लेअर डगआउटच्या दिशेने, फ्लॅट षटकार. षटकार आपल्याला पाहायला मिळाला. थेट बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांनी धावसंख्या 35. आता समोर उडवलाय, लॉंग ऑफ रेडी, पाहतायत चांगली कॅच आणि विकेट येत असताना नचिकेतच्या कॅचने रोहितची विकेट आली आहे. 35ला 3. ला सध्या आपल्याला विकेट पाहायला मिळतात 3. बॉल आणि या षटकातील एक बाकी आहे. चांगली बॉलिंग केली हर्षलने. एक षटकार जरी आला तरी पुढच्याच बॉलवरती रोहित मागे गेला आणि नवीन बॅटर आता आले प्रणव शेलार. बॅटिंगची डेप्थ आहे, पण सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये जो काही खेळ सुरू आहे, कमबॅक केलंय हर्षलने. बाउन्सर होता, मात्र इथे जागा बनवलेली होती. ड्रिंक्सचा सिग्नल आला. एक्स्ट्रा प्लेअरला विनंती आहे, पाणी लवकरात लवकर घेऊन जा. 3 ओव्हरचा खेळ संपला. 35 धावा. वेताळस्वामी संदपच्या अगेन्स्ट गावदेवी माताडी बॅटिंग करते. विकेट पडले 3. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी नांदिवली आणि नागाव या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करेन, तुम्हाला यायचं लवकर. सो आफ्टर ड्रिंक्स ब्रेक 35 for 3 बॅटिंग करत असताना गावदेवी माताडी. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. राजला तितकीशी स्ट्राईक भेटली नाही. ऑफ स्ट्राईक आतापर्यंत जरूर आपल्याला पाहायला मिळत होता, मात्र आता स्ट्रायकिंग एंडला असेल. प्रणव नुकताच मैदानात आत आला. पहिला डॉट जरूर त्याच्या अगेन्स्ट आला होता हर्षलचा लास्ट ओव्हरमध्ये. 4th ओव्हरमध्ये आता एंड चेंज करत असताना सेकंड स्पेल संदप एक्सप्रेस अतुल पाटील. खोला त्या बॉल कव्हरच्या बाजूने काढलाय. डीप मधून फिल्डर फार वेगाने बॉलवरती डबलला चान्स घेतली आहे. थ्रो येईल
तोपर्यंत 2 सहजरित्या मिळतात आणि 2 धावांनी स्कोर सध्या आपण पाहतोय 2-7. 37 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 11 बॉलचा खेळ बाकी आहे. लास्ट मॅच जरूर 78 झाला होता. काटईला त्या बनवता आलं नाही. ही मॅच संदपाणी माताडीमध्ये. यानंतर नांदिवली आणि नागाव. विकेश दमात्रे यांचं आगमन झालेले जे कॅप्टन आहेत नांदिवलीचे. नागावला विनंती आहे लवकरात लवकर तुम्हाला रिपोर्ट करायचं मित्रांनो. कर्णधार मंचावरती येऊन थांबा. स्वीट हिट टॉप एज. बॉल मागे. फाईन लेग. वा. सूर्याची किरण त्याच्या डोळ्यांवरती होती पण त्याची नजर त्याहून तीक्ष्ण होती बॉलवरती. चांगली कॅच. विकेट आली राजची. 37 ला 4. विकेट चौथी आली आहे. 37 धावा धावफलकावरती आहेत. विकी सिनियर प्लेयर आहेत गावदेवी माताडीचे आणि ते आता मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. पुढचा बॉल अतुल पाटील. आउटसाइड एज गॅप मध्ये होता पण चांगली फिल्डिंग झाली वैभव पाटील यांच्याकडून. कदाचित डायरेक्ट चान्स घ्यायला पाहिजे होती बिकॉज लॉंग ऑन रेडी आहे आणि फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज देखील रेडीच होता. मात्र एक धाव इकडे पूर्ण करू दिली आहे सिंगल सोबत. स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 38. 38 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॉल आणि बाकी आहेत या षटकातील ते 2. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल अतुल. खोलात वेग प्रचंड होता. बॉलच बॅक चॉप केलं शेवटी. चांगली फिल्डिंग झाली आणि एकच धाव. राजच्या विकेट नंतर प्रणव विकी दोघेही मैदानाच्या आतमध्ये. चांगलं फिनिश त्यांना करावं लागणार आहे. 60चा विचार करावा लागेल. ज्या पद्धतीने मागच्या डावामध्ये देखील मागच्या मॅचमध्ये आपल्याला धावा होत असताना पाहायला मिळाल्यात आणि स्कोरिंग राऊंड आहे. हवा खेळती राहते त्यामुळे धावा बनतील नो डाऊट. 39 सध्या. 2 बॉल बाकी या षटकातील. अतुल शॉर्ट बॉल. तिकट बाउन्सर आलाय. जरूर इकडे पुल करायचं होतं बॅटर विकीला बट जो बाउन्स होता आणि ऑप्शनच्या थोडा बाहेर देखील होता बॉल. थोडासा लांब देखील ठेवलाय आणि जी उसळी असामान्य उसळी होती बॉलची ती बॅटरला समजलीच नाही. डॉट आला. धावासंख्या 39 वरती. शेवटचा एक बॉल. वन्स अगेन अतुल. परत इथे आपण पाहतोय तोच वेग. हार्डलेंथला हिट करून त्या बाउन्सरने पुन्हा थांबवलं विकीला. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 विकेट 39 धावा. गावदेवी माताडी. चार षटकांचा खेळ संपलाय. लास्ट ओव्हर.
ओहो, फुल लेंथ बॉल जरूर आपल्याला पाहायला मिळाला आणि इकडे जरूर थोडासा लांब ठेवला, एक्स्ट्रा पेसने बॉलला टाकलं होतं. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय थोडा लांब होता आणि तिकडे जरूर एक्स्ट्रा कव्हरला टार्गेट बॅटरने करण्याचा प्रयत्न केला, मात्र बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट झाला नाही. डॉट आला. धावसंख्या सध्या थांबले 39 या आकड्यावरती. प्रगतीपथावर असताना 5वं षटक. ओमकार ऑन साइडला लॉफ्ट केला बॉलला, गॅप मध्ये बॉल, मिड विकेट, ऑन बाउन्स ओव्हर दी रोप, 4 धावा. शॉट आपल्याला पाहायला मिळाला आणि या 4 धावांनी टोटल स्कोर सध्या जाऊन पोहोचला 43. ग्लान्स केला बॉल, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, चांगला फटकाण किक, कॉपी बुक स्टाईल, चौकार. दोन्ही जबरदस्त फटके, मिड विकेट आणि देन बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून 2 चौकार, धावा 47. 47. ओहो, प्लेड ऑन आतली कडा आणि थेट बॉल यस्टर वरती गेला. ही गरज होती बिकॉज धावांचा वेग वाढवणारा प्रणव होतोय आउट. जरूर मैदानाच्या आतमध्ये आलेत. 47. 47 धावा धावफलकावरती आहेत. सौरभ शिलार जो आता नुकताच मैदानाचा आत आला. प्रणवने चांगला अटॅक केला होता, स्लॉग ओव्हर होती आणि इकडे जेवढ्या काही येतील त्यांच्या बॉलर्सला बेनिफिट देऊन जाणार असतील. 47 सध्याचा स्कोर, स्टील टू गो. लिव्ह स्ट्रॉम आहे. स्टील टू गो. पुढचा बॉल, ओहो, वेग प्रचंड आणि इकडे दांडी गुल, बॅटर आउट. लवकरात लवकर चला. 47. 47 धावा झालेल्या आहेत. 6 विकेट. शेवटचा एक बॉल आहे टार्गेट डिसाइड करणारा. नागाव आणि नांदिवली दोन्ही कॅप्टन रेडी आहेत. या शेवटचा बॉल नंतर आपण लगेचच टॉस करणार आहोत. बॉलर्स बॅक ड्रायव्हर लॉंग ऑन कडे बॉल चाललाय. प्रथमेश डीप मध्ये उपस्थित आहेत. सिंगल तर पूर्ण झाले आणि त्यासोबत डबल देखील. अशा पद्धतीने डाव पहिला संपला जो गावदेवी माथाडी संघाचा होता. 49 बनल्या, 6 विकेट आणि 50चं टार्गेट आहे वेदा स्वामी संदप समोर. या आपण टॉस कडे जाऊ. मंचावरती उपस्थित आमचे आदरणीय संजयजी केणे साहेब आहेत आणि त्यांच्या शुभेच्छा आपण टॉस करणार आहोत. मॅच बिटवीन नांदिवली अँड नागाव.
थँक्यू थँक्यू. आदरणीय संजयजी केणे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करत आहोत. चला नागाव. टॉस झालेला आणि टॉस लागलाय तो नांदिवली संघाच्या बाजूने. जो काय डिसिजन आहे तो लगेचच आम्हाला सांगा. पहिल्या मॅच पासून एक कॅश प्राइज आहे. दशरथजी म्हात्रे साहेब यांच्याकडून अर्धशतकासाठी 1000 आणि स्वरीजी धीरज म्हात्रे यांच्याकडून 3 षटकार लागोपाठ 3 चौकार लागोपाठ आणि विकेट हॅट्रिकला 500चा कॅश प्राइज आहे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा RR ट्रॉफीमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. डाव पहिला संपला जिथे 49 झाले आणि 50च्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी आली आहे. नचिकेत आणि हेमंत. पहिला बॉल बॉलिंग मार्क वरती सार्थक ठाकूर जो स्ट्रायकर बॉलर आहे गावदेवी माथाडीचा. 50च्या चेसला होती सुरुवात. व्हेरी फर्स्ट बॉल स्टेप आउट होऊन इकडे फटका फसलाय. टॉप एजने शॉर्ट थर्डने कॅच पकडली आहे. 0वरती रॉयल डक. नचिकेत आउट.
शून्यावरती विकेट आली. नचिकेत कडून फार अपेक्षा होत्या, मात्र स्टेप आउटहून समोर लॉफ्ट करायला गेला आणि तिकडे आउटसाइड एजने शॉर्ट थर्डने कॅच पकडली. नवीन बॅटर आलेत वैभव पाटील, डेझर्ट गार्डन त्या केक शॉपचे मालक देखील आहेत. मात्र मैदानाच्या आतमध्ये विकेट शून्यावरती गेली आहे. टॉप ऑर्डरमध्ये बॅटिंग करण्यासाठी आलेत. 50 चेस करत असताना इकडे बरेचसे प्रश्न विचारतील असंच आता वाटतंय गावदेवी माथाडीचे बॉलर्स. ऑन साइड लॉन्ग ऑन डीप स्क्वेअर लेग मिड विकेट आत आहे. ऑफ साइडला सध्या आपण पाहतोय मिड ऑफ एक्स्ट्रा कव्हर पॉइंट थर्ड मॅन. अवध खेळलेत बॉल सध्या काऊफेसच्या कॅपमध्ये चाललेला आहे. लॉंग ऑन धावतोय, डीप मध्ये पोहोचलाय. चांगली फिल्डिंग, उचलून थ्रो तर करत आहेत. तोपर्यंत सहज 2 धावा आहेत आणि 2 धावांनी खातं उघडलंय वेताळ स्वामी संदपचं. शांततेत पहिलाही डाव गेलेला आहे, कारण जेव्हा गावदेवी माताडी संघाने बॅटिंग केली होती पहिलं षटक अवघ्या 6 धावांचं होतं. सेकंड ओव्हरमध्ये गेले होते 19. थर्ड ओव्हरमध्ये हर्षलला तेव्हा फक्त 8च, देन 4 आणि शेवटच्या षटकामध्ये आपल्याला 10 धावा पाहायला मिळाल्या. सार्थक खोलात बॉल, शॉर्ट मिड विकेटला मिस्टेक झाली. बॉल झाला मागे, डबल इकडे चान्स घेतले. हेमंतने धावतोय, मात्र थ्रो सध्या आलाय तो स्ट्रायकिंग एंड आणि त्यामध्ये 2 धावा सहज आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा संख्या सध्या 4 या आकड्यावरती. शून्यावरती विकेट गेले. प्रथमेश थोडासा मागे थांबलेला आहे. नचिकेतच्या विकेट नंतर वैभवला मैदानाच्या आतमध्ये पाठवण्यात आलेलं आहे. पॉवर प्ले इंटरेस्टिंग असेल. 50 धावा ॲव्हरेज स्कोर आहे, जास्तही नाही आहेत कमीही नाही आहेत. आणि ह्या ज्या काही धावा असतात तेव्हा जरूर आपण मॅचेस क्लोज येत असताना बघितलेल्या आहेत. बऱ्याच वेळेला हाय स्कोरला चेस करत असताना बॅटर प्रत्येक बॉलवरती आक्रमण करत जातात. लो स्कोर असेल तरी तिकडे त्यांना मेंटली प्रेशर नसतं, पण जेव्हा जेव्हा ॲव्हरेज स्कोर असतो तेव्हा मात्र विचार करावा लागतो की अटॅक करायचा आहे, थांबून खेळायचं. या सगळ्यामध्ये चांगला खेळ मात्र प्रेक्षकांना पाहायला मिळतो. आणि इकडे सध्या आपण पाहतोय तर 5 धावा, 2 बॉल आणि बाकी आहेत P1 मधले. नचिकेतच्या विकेट नंतर हेमंत आणि वैभव, मागच्या 3 बॉलमध्ये वैभवकडून 5 धावा आलेल्या आहेत. P1चे आणि बॉल बाकी आहेत 2 आणि स्ट्रायकिंग एंडला सध्या तो हेमंत पाटील. काऊ कॉर्नर सेट आहे, मिड ऑन आत आहे, डीप मध्ये लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर, फिरून हुक केलाय बॉलला. जस्ट लुक ॲट दिस शॉट, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून हेमंतने मारलाय षटकार. षटकाराला आणि 6 धावांनी धावसंख्या 11 वरती पोहोचली. हेमंतचा स्वाभाविक खेळ आहे, नेहमीच तो आक्रमण करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. ओहो, इथे बाउन्स नव्हता बॉलमध्ये, थोडासा खाली राहिलाय आणि निघून गेला विकेट किपरकडे. शेवटचा डॉट आला सार्थकडून. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 11 धावा, 1 गडी बाद. धावा फलकावरती 50चा चेस आहे अजून या मॅच मध्ये. 39 धावांची गरज आहे. बॉल बाकी असताना 24. विकेट जर आल्या मॅच मध्ये 1 पाऊल पुढे असेल गावदेवी माताडी, आणि विकेट जर आला नाही तर 50 धावा तेवढ्या माग नसतील मी म्हणेन मित्रा स्वामी संदप संघासाठी. चांगले टेस्ट कोड किट दोन्ही संघांचे आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला व्हाईट अँड व्हाईट गावदेवी माताडी, दुसऱ्या बाजूला ब्लॅक अँड रेड. हवेत खेळलेत, कवसला फिल्डर आत आहेत. ओ कॅच ड्रॉप, सहज सोपा वाटणारा झेल सुटला आणि त्यामध्ये वैभवला मिळते जीवनदान. धाव मिळते 1. एका धावेने धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 12. ऍक्शन रिप्ले. प्रणव कडून ही मिस्टेक किती मोठी होती, येणाऱ्या पुढच्या काही
काळामध्ये वैभवच्या बॅटमधून जितक्या धावा येतील त्या टोचणाऱ्या असतील प्रणवला. सोपी कॅच होती, सुटली आहे. हेमंताला स्ट्रायकिंग एंडला धावा बनल्यात 12. दुसऱ्या षटकामध्ये राज पाटील आलेत. अष्टपैलू आहेत, जेन्युअन ऑलराऊंडर आहेत. बॅटिंग हवी तशी जरूर झाली नाही पहिल्या इनिंगमध्ये, मात्र गोलंदाजीमधून पहिलाच बॉल चान्स क्रिएट केली होती. बॅकवर्ड स्क्वेअर लेगने स्टॉप केला बॉलला. फटकाही चांगला होता, फिल्डिंगही चांगली झाली आणि एकच धाव. सिंगल डे स्कोर सध्या आपण पाहतोय ती सध्याची धावसंख्या विठास्वामी संदपची 13. 21 पुन्हा एकदा बदलत आहे. या मॅचमध्ये अजूनही बनवायच्या आहेत त्या 37 धावा 22 बॉलमध्ये. डुलायमा अवस्था. प्लेअर डगआउटकडे बॅटिंग ऑर्डर देखील आपण बघितली. प्रथमेश पाटील अजूनही जरूर आहेत, जे सिनियर आहेत आणि बरेचसे यंगस्टर आहेत. अतुल आपण पाहतो या बॅटिंग ऑर्डर मध्ये पूल करत असताना फटका फसला. आता सार्थक, ओहो तिकडे कॅच ड्रॉप. डबलला चान्स. थ्रो कलेक्ट करण्यासाठी कोणी नव्हता. बॅकिंगला मात्र फिल्डर आले होते आणि त्यामध्ये 2 धावा इकडे आपल्याला पाहायला मिळतात. 2 ने धावसंख्या सध्या जाऊन पोहोचले पुढे ती 15 वरती. बॉल बाकी आहेत 21 आणि 21 बॉलमध्ये 35 धावांची अजून या मॅचमध्ये गरज आहे बॅटिंग करणाऱ्या विठास्वामी संदपला. 2 कॅचेस ड्रॉप झाल्यात वैभवच्या. प्रणव कडून, सार्थक कडून. वन्स अगेन राज. कोलात बॉल हवेत पुन्हा एकदा खेळलेत. कव्हर्सने पुन्हा एकदा पुढे येऊन ट्राय तर केलं होतं, मात्र सहज मिळते ते 1 धाव. सिंगल सोबत स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. 16 बॉल बाकी आहेत आता या मॅच मधले ते 20 आणि 20 बॉल 34 धावांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या संदपला. सेकंड पॉवर प्ले मध्ये अटॅक करण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटरने केलेला आहे. आतापर्यंत बाउंड्रीज मध्ये बॉलला कन्वर्ट करत आलं नाही. सिंगल डबल फक्त आपल्याला पाहायला मिळाल्यात. हेमंत लॉफ्ट केले बॉल वाईड इश लॉंग ऑन. सीमा रेषेचा बाहेर आलाय चौकार. चांगला फटका पिक करत असताना वाईडिश लॉंग ऑन मधून 4 धावा. धावसंख्या 20. 30 अजूनही गरज आहे. बॉल बाकी असताना 19. ओव्हरली बॅट स्विंग, मात्र इकडे फटका जरूर एक्झिक्यूट करत असताना टायमिंग जुळलं होतं आणि बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या एक्झॅक्ट बाहेर पडलाय. आला षटकार. षटक संपन्न होत्या. 2 धावा बनल्या. 26. अर्धा पल्ला पार झाला. 18 बॉलचा खेळ बाकी. 24 ची गरज. सोनारपाड्याचे समीर दादा पाटील की फिटनेस ओनर यांचं आगमन झालं आणि मंगेशजी कायकर साहेब यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आपलंही सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. स्कोर सध्या 26 आहे. 26. 18 बॉल आणि 24 धावा हे समीकरण या मॅच मध्ये सध्या आपण पाहतोय. सार्थक पुन्हा आलाय आणि या षटकामध्ये त्याला विकेट काढायचे. जर विकेट आलं नाही तर मॅच मध्ये मी म्हणेन माताडी थोडेसे मागे असतील. उडवलाय बॉल स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑफला फिल्डर पाहतोय, शेवटी पाहतच राहील. सीमा पार. षटकार. दोन कॅचेस ड्रॉप झाल्यात लास्ट ओव्हर मध्ये आणि वैभवने आता आक्रमण केलंय. फक्त 17 बॉल 18 धावांची गरज आहे. सामना बदलतोय. मागच्या काही बॉल वरती हेमंत कडून षटकार आला आणि मागच्या 2 बॉल मध्ये 12 धावा आलेल्या आहेत.
पुढच्या दोन्ही मॅचच्या टीम्स नांदिवली आणि नागाव रेडी राहा आपण प्लीज. वेळ नाहीये, जसा सामना संपेल लगेचच मॅचला सुरुवात होईल. विकेश दादा काय करताय? फिल्डिंग. नागाव तुम्हाला बॅटिंग करायचे मित्रांनो, प्लेअर डगआउटच्या दिशेने जाऊन थांबा. समोर हॅमर केलाय. खरं तर शेवटी थोडेसे लेट झाले होते. मिड विकेटमध्ये ऑनसाईडला खेचायचं असताना बॉल समोर गेलाय, त्यामध्ये एक धाव आली आणि सिंगल स्कोर सध्या आपण पाहतोय तो 33. 16 बॉल 17 धावा हे समीकरण या मॅच दरम्यान सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतंय. बॅटिंग करत असताना वेतास्वामी संदप साठी चांगली बॉलिंग केली अगोदर. बॉलिंग युनिटने एकत्रित येऊन संदप एक्सप्रेस अतुलने 2 षटकांच्या स्पेलमध्ये फक्त धावा खर्च केल्या 10. 2 विकेट त्याने काढल्या. हर्षलकडून 2 विकेट 8 धावा. लास्ट ओव्हर ओमकारकडून 2 विकेट 10 धावा. प्रथमेश थोडेसे मागडे राहिले सेकंड पॉवर प्लेमध्ये, जेव्हा 19 धावा त्यांच्या अगेन्स्ट खर्च झाल्या होत्या आणि 2 पॅनल्टी रन्स देखील. पायावरती अपील केली जाते, इम्पॅक्ट नाही भेटला. दॅट्स वाय अंपायर्सकडून बॅटरला सेव्ह करण्यात आलं. स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 33. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू एक्झॅक्ट बॉल कुठे चालला होता. सार्थकने अपील तर जरूर केली होती. ऑप्शनच्या बाहेर शफल झालेली. येस, इम्पॅक्ट ऑप्शनच्या बाहेरचा. दॅट्स वाय बॅटर सेफ आहे. डॉट आला. धावा थांबल्या 33 वरती. 15 बॉल 17 धावांची गरज. उडवलाय रेंज मध्ये बॉल. हेमंत साडिट लॉंग ऑनचा पल्ल्याड षटकार. मध्ये 39 वरती सध्याचा स्कोर. 11 पाहिजे. 14 बॉलचा खेळ बाकी. ओहो, चांगला स्टॉप केला फाईन लेगने. मात्र अंपायर्सकडे सध्या बॅटिंग करणाऱ्या टीमच्याही नजर आहेत. बाईट्स एक धाव आली आहे आणि या सिंगल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 40. 10 धावांची अजूनही गरज आहे. सुमित संते यांचं आगमन होत आहे. सहर्ष स्वागत आहे आपलंही. आणि दरवर्षी या स्पर्धेमध्ये जरूर आवर्जून त्यांची उपस्थिती असते. मॅनेजमेंटमध्ये रितेश मात्रे यांचे फार जवळचे मित्र आहेत. 13 बॉल 10. उडवला खरा वैभवने. मिस टायमिंग आहे. डीप मध्ये फिल्डर पोहोचलेत. ओहो, आताही कॅच सुटली आहे. चांगला अटेम्प्ट होता, डाईव्ह मारली होती, मात्र तिकडेही कॅच. आणि तिसरा झेल सुटला वैभवचा मॅच मध्ये. ओव्हरऑल आपण पाहतोय षटक संपन्न झाली. 3 धावा 42. 12 बॉल 8 धावांची गरज. सॉफ्ट ड्रिंक्स ब्रेक 3 षटकांचा खेळ संपला आणि उर्वरित 12 बॉल मध्ये या मॅच मध्ये बनवायच्यात फक्त 8 धावा. 4th ओव्हर हर्षद आला. धावा ऑलरेडी तितक्या बनल्याने आणि सुरुवातीपासून विकेट मिळाल्याने 3 कॅचेस वैभवच्या ड्रॉप झाल्यात. फिल्डिंग मधून हवा तसा खेळ झाला नाही. आता मात्र इथे जरूर विकेट येईल. कॉट बँडी विकेट इन ॲट नंबर 2 डाऊन. हेमंत पाटील बाद. सर्वांच्या हृदयामध्ये राहिला सर्वांच्या
नवीन बॅटर प्रथमेश पाटील मैदानात जात आहेत. चांगला फटका मेरिटवरती ड्राईव्ह केलं समोर लॉंग ऑफ कडे सिंगलने इथे स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 43. 7 धावांची अजूनही गरज आहे. या मॅचचा विनरला एक विनंती असेल की आपल्याला कुठेही जायचं नाही. यानंतर नांदिवली आणि नागावमध्ये सामना आहे. या मॅचचा विनर आणि पुढच्या मॅचचा विनर लगेचच नेक्स्ट टू नेक्स्ट मॅच लगेचच असेल त्यांचीच विनरमध्ये. 7 धावा पाहिजे. 3 कॅचेस ड्रॉप आतापर्यंत वैभवच्या झालेल्या आहेत. पोल केल्या बॉल चालला लॉंग ऑन कडे. फक्त इकडे सिंगलला प्रयत्न केला प्रथमेश आणि वैभवने. स्कोर सध्या 44. 6 धावांची अजूनही गरज आहे. 9 बॉलचा खेळ बाकी आहे. कदाचित प्रथमेश टीम करणार असावा षटकाराला आता, त्यामुळे ही स्ट्राईक त्यांनी घेतली असावी. आणि या मॅचमध्ये सध्या तरी विनिंग पर्सेंटेज 90% त्यांचेच आहेत. लोवा फुल टॉस अटेम्प्ट केलाय बट मिस टायमिंग. डीप मध्ये कोणताही फिल्डर नाही. कॅप मधून बॉल सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा. चला नांदिवली टीम रेडी रा. आपण लगेचच तुम्हाला मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये उतरायचं इथूनच. आणि नागाव ओपनिंग पेअर रेडी ठेवा. स्विच हिटला अटेम्प्ट केला. बॉल चला गॅप मध्ये. फिल्डर धावतोय बॉल सीमा पार. विनिंग शॉट आलाय. 50 ला चेस डाऊन करण्यात आलं वेतास्वामी संदप कडून. आपलं हार्दिक अभिनंदन. हार्डलक टीम गावदेवी माताडी या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. दोन षटकांच्या स्पेल मध्ये अवघ्या 10 धावा खर्च करत असताना 2 विकेट काढणारा अतुल पाटील मॅन ऑफ द मॅच. फक्त संदप टीम प्रथमेश दादा पाटील अँड ऑल टीम कुठेही जाऊ नका. या मॅच नंतर नांदिवली आणि नागावची मॅच जशी कंप्लीट होईल विनर मध्ये लगेचच मॅच आहे. सामनावीर अतुल आपण या मंचावरती. नामवंत खेळाडू याच गावचे समीर दादा पाटील यांची उपस्थिती मंचावरती. आणि मी दादांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते सामनावीरचा पुरस्कार दिला जाईल. अतुल पाटील. की फिटनेस ओनर आणि नामवंत खेळाडू समीर दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सामनावीरचा पुरस्कार देतोय. जबरदस्त बॉलिंग या मॅच मध्ये संदप एक्सप्रेस अतुल पाटीलने केली. अवघ्या 8 धावा आणि 2 विकेट त्याने काढले. इज द मॅन ऑफ द मॅच. हार्डलक टीम माताडी. यानंतर आपण आता वळणार आहोत नेक्स्ट मॅच नांदिवली आणि नागावकडे. आणि जशी मॅचला सुरुवात होते पुन्हा एकदा इन्व्हाइट करेन व्हॉइस ऑफ नारिवली ज्येष्ठ समालोचक आपल्या विभागातील जगदीश पाटील सरांना. थँक्यू. Thank you.